अरे या ठिकाणी देशाच्या लोकसभेमध्ये 35 खासदार बिनविरोध आले आहेत, 35 खासदार, आणि त्यापैकी 33 खासदार काँग्रेसच्या काळात आले आहेत. जर खासदार त्या ठिकाणी बिनविरोध आले तर लोकशाही जिवंत. आणि धुळेकरांनी आमचे 4 नगरसेवक हे बिनविरोध दिले तर लोकशाहीचा खून झाला असं म्हणणाऱ्यांचं डोकं हे कुठे आहे हे सांगण्याची आवश्यकता नाहीये. धुळेकरांनो, तुमचे प्रेम आम्ही स्वीकारतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो. आणि खऱ्या अर्थानं निश्चितपणे या धुळ्याचा विकास करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आपल्याला कल्पना आहे, मगाशी जयकुमार भाऊ सांगत होते, आपलं धुळे एक उज्ज्वल इतिहास असलेलं अशा प्रकारचं शहर आहे, एक उज्ज्वल इतिहास असलेला जिल्हा आहे. एका अर्थानं महाराष्ट्राचं प्रवेशद्वार आहे. एकीकडे गुजरात आहे, दुसरीकडे मध्य प्रदेश आहे. अशा पद्धतीनं महाराष्ट्राचं प्रवेशद्वार असलेलं अशा प्रकारचं आमचं धुळे आहे. एकेकाळचं एक अतिशय प्लॅन्ड अशा प्रकारचं शहर. पण हे खरं आहे की या शहरामध्ये अनेक वर्षात विकासाचं काम न झाल्यामुळे शहराची अवस्था अत्यंत बिकट झाली, हे देखील आपण बघितलं. पण बंधू भगिनींनो, 2003 साली स्थापन झालेल्या या महानगरपालिकेने पहिल्यांदा विकास जर बघितला असेल तर तो भाजपच्या काळामध्येच बघितला, हे देखील या ठिकाणी मान्य करावं लागेल. आणि लवकरच 2 वर्षांनी ही महानगरपालिका रौप्य महोत्सव साजरा करणार आहे. या रौप्य महोत्सवी वर्षामध्ये पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वामध्ये या महानगरपालिकेला विकासाकडे नेण्याचा संकल्प करण्याकरता मी या ठिकाणी आपल्यामध्ये हजर झालो आहे. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर मागच्या काळामध्ये बाबांनी देखील सांगितलं की आमच्या या नेत्यांच्या पाठपुराव्यामुळे 170 कोटी रुपये अक्कलपाड्याच्या योजनेला आपण दिले. या धुळ्यामध्ये दर 10 दिवसांनी पाणी येत होतं, त्या ठिकाणी 170 कोटी रुपयाची योजना आपण पूर्ण केली. आज धुळ्याला चांगल्या पद्धतीनं पाणी मिळत आहे. पण आमचं स्वप्न एवढंच नाहीये. आमचं स्वप्न हे या ठिकाणी धुळ्यातल्या प्रत्येक घरामध्ये प्रत्येक दिवशी माझी माता भगिनी आपला नळ उघडेल तर पिण्याचं स्वच्छ पाणी आलंच पाहिजे, हे आमचं स्वप्न आहे. आणि म्हणून धुळे असेल, धुळ्याच्या विस्तारित 11 गावांचा भाग असेल, त्याही ठिकाणी 143 कोटी रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना ही आपण सुरू केली. त्याचंही 70% काम झालंय. 91,000 नागरिकांना त्याचा देखील फायदा होणार आहे. आणि आता तापीच्या योजनेमध्ये जी जुनी पाईपलाईन आहे ती बदलण्याची मागणी देखील आमच्या अनुप भाऊंनी या ठिकाणी केलेली आहे. अनुप भाऊ, चिंता करू नका, तुम्ही केलेली प्रत्येक मागणी ही मान्य करण्याकरताच या ठिकाणी मी आलो आहे. आपले नेते माननीय मोदीजींनी आपल्याला सांगितलं, 70 वर्ष या देशामध्ये शहरांवर अन्याय झाला, शहरीकरणाची आपण व्यवस्था केली नाही. Keep non-medical expenses, जैसे day care costs, gloves, masks are not included in their health insurance plan. बहुत मुख्यमंत्री फडणवीस बोलतायत. धुळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचार सभा पाहायला मिळते. तर हे महाराष्ट्राचं प्रवेशद्वार आहे आणि या ठिकाणी बऱ्याच वर्षांपासून विकास झालेला नाहीये असं ते म्हणतात. धुळेकरांनी यावेळी चौकारच मारल्याचं त्यांनी सांगितलंय. तर बिनविरोध निवडून आल्यानं काहींना मिरची लागली असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोलाही लगावलेला आहे.
धुळ्यातून मुख्यमंत्री फडणवीसांची ही सभा थेट आपण बघतोय. तर मुख्यमंत्री फडणवीस महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रचार सभांचा धडाका त्यांचा पाहायला मिळतोय. काल मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी सभा झाल्या होत्या आणि आज धुळ्यात त्यांची ही सभा होतीये. बिनविरोध निवडून आला ना, काहींना मिरची लागल्याचं ते म्हणतायत. करता सांगतो, गिरीश भाऊ फक्त राजकारणातले आकडे काढतात, दुसरे कुठलेही आकडे ते काढत नाहीत. आज खरं म्हणजे पत्रकार दिवस देखील आहे, त्यामुळे आमच्या सर्व पत्रकार बंधूंना देखील मी या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो. खरं म्हणजे व्यासपीठाच्या समोर उजव्या बाजूला आपलं ग्रामदैवत कुलस्वामिनी आई एकविरा माता आहे. व्यासपीठाच्या मागे महाकाली माता आणि महाबली पंचमुखी हनुमान आहे आणि त्यांच्या या पावन सानिध्यामध्ये आज ही सभा आपली होते. मला आठवतं याच ठिकाणी 2017 साली आपण सभा घेतली होती आणि त्यावेळी या महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाला निवडून द्या असं मी आव्हान केलं होतं आणि काही आश्वासनं देखील दिली होती. आणि ज्यावेळी हे आव्हान मी केलं त्याला प्रतिसाद देत आमच्या गिरीश भाऊंच्या, जयकुमार भाऊंच्या, बाबा भामरेंच्या नेतृत्वात या महानगरपालिकेमध्ये पूर्ण बहुमत हे धुळेकरांनी भारतीय जनता पक्षाला दिलं. आणि ज्याप्रमाणे तुम्ही तुमचा शब्द ठेवला, जी आश्वासनं या मंचावरनं मी दिली होती ती सगळी आश्वासनं पूर्ण करण्याचं काम देखील या ठिकाणी मी केलं. आणि आज पुन्हा एकदा आपल्या समोर ज्यावेळेस मी उपस्थित आहे, यावेळी तर तुम्ही कमालच केली. सुरुवातीला चौकार मारला, 4 नगरसेवक बिनविरोध धुळ्यामध्ये तुम्ही निवडून आणले. आता आपले नगरसेवक बिनविरोध आले तर काही लोकांना मिर्ची लागते. अब तुमको मिर्ची लगी तो मैं क्या करूं. अरे या ठिकाणी देशाच्या लोकसभेमध्ये 35 खासदार बिनविरोध आले आहेत. 35 खासदार आणि त्यापैकी 33 खासदार काँग्रेसच्या काळात आले आहेत. जर खासदार त्या ठिकाणी बिनविरोध आले तर लोकशाही जिवंत. आणि धुळेकरांनी आमचे 4 नगरसेवक हे बिनविरोध दिले तर लोकशाहीचा खून झाला असं म्हणणाऱ्यांचं डोकं हे कुठे आहे हे सांगण्याची आवश्यकता नाहीये. धुळेकरांनो, तुमचं प्रेम आम्ही शहरांना पैसे देणं सुरू केलं. स्मार्ट सिटीची योजना, अमृत शहरांची योजना, स्वच्छ भारत शहरी योजना, प्रधानमंत्री आवास योजना शहरी, असे अनेक योजना मोदीजींनी सुरू केल्या आणि हजारो कोटी रुपये शहरांना देणं सुरू केलं. आज एवढे पैसे आपण धुळ्याला देऊ शकलो आणि पुढे देखील देणार आहोत. याचं एकमेव कारण आहे देशाचे प्रधानमंत्री. एकीकडे गुजरात आहे, दुसरीकडे मध्य प्रदेश आहे. अशा पद्धतीनं महाराष्ट्राचं प्रवेशद्वार असलेलं अशा प्रकारचं आमचं धुळे आहे. एकेकाळचं एक अतिशय प्लॅन्ड अशा प्रकारचं शहर. पण हे खरं आहे की या शहरामध्ये अनेक वर्षात विकासाचं काम न झाल्यामुळे शहराची अवस्था अत्यंत बिकट झाली, हे देखील आपण बघितलं. पण बंधू भगिनींनो, 2003 साली स्थापन झालेल्या या महानगरपालिकेने पहिल्यांदा विकास जर बघितला असेल तर तो भाजपच्या काळामध्येच बघितला, हे देखील या ठिकाणी मान्य करावं लागेल. आणि लवकरच 2 वर्षांनी ही महानगरपालिका रौप्य महोत्सव साजरा करणार आहे. या रौप्य महोत्सवी वर्षामध्ये पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वामध्ये या महानगरपालिकेला विकासाकडे नेण्याचा संकल्प करण्याकरता मी या ठिकाणी आपल्यामध्ये हजर झालो आहे. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं
तर मागच्या काळामध्ये बाबांनी देखील सांगितलं की आमच्या या नेत्यांच्या पाठपुराव्यामुळे 170 कोटी रुपये अक्कलपाड्याच्या योजनेला आपण दिले. या धुळ्यामध्ये दर 10 दिवसांनी पाणी येत होतं. त्या ठिकाणी 170 कोटी रुपयाची योजना आपण पूर्ण केली. आज धुळ्याला चांगल्या पद्धतीनं पाणी मिळत आहे. पण आमचं स्वप्न एवढंच नाहीये. आमचं स्वप्न हे या ठिकाणी धुळ्यातल्या प्रत्येक घरामध्ये प्रत्येक दिवशी माझी माता भगिनी आपला नळ उघडेल तर पिण्याचं स्वच्छ पाणी आलंच पाहिजे, हे आमचं स्वप्न आहे. आणि म्हणून धुळे असेल, धुळ्याच्या विस्तारित 11 गावांचा भाग असेल, त्याही ठिकाणी 143 कोटी रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना ही आपण सुरू केली. त्याचंही 70% काम झालंय. 91,000 नागरिकांना त्याचा देखील फायदा होणार आहे. आणि आता तापीच्या योजनेमध्ये जी जुनी पाईपलाईन आहे ती बदलण्याची मागणी देखील आमच्या अनुप भाऊंनी या ठिकाणी केलेली आहे. अनुप भाऊ, चिंता करू नका. तुम्ही केलेली प्रत्येक मागणी ही मान्य करण्याकरताच या ठिकाणी मी आलो आहे. आपले नेते माननीय मोदीजींनी आपल्याला सांगितलं 70 वर्ष या देशामध्ये शहरांवर अन्याय झाला. शहरीकरणाची आपण व्यवस्था केली नाही. शहरं वाढत गेली. गावातनं लोक शहरात येऊ लागले. जिथे जागा मिळेल तिथे लोक बसले. झोपडपट्ट्या झाल्या. अतिक्रमण झाली. पिण्याच्या पाण्याच्या समस्या निर्माण झाल्या. घनकचऱ्याचं व्यवस्थापन झालं नाही. शहरं बकाल झाली. त्या ठिकाणी आमच्या नाल्यांमधनं मैला वाहू लागला. दुर्गंधी आणि मच्छर याचा त्रास शहरांमध्ये तयार झाला. 70 वर्षापर्यंत शहराकडे कोणी लक्ष दिलं नाही. पण मोदीजी आले आणि मोदीजींनी सांगितलं गावासोबत शहरांचाही विकास करावा लागेल. आपली शहरं अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, रोजगार यामुळे लोक शहराकडे येतात. देशाच्या जीडीपीचा 65% जीडीपी शहरात तयार होतो. शिक्षण आणि आरोग्याच्या सोयी आणि रोजगाराची निर्मिती ही शहरामध्ये होते. आणि म्हणून मोदीजींनी सांगितलं शहरं चांगली झाली पाहिजेत. शहरं जर चांगली झाली तर शहरातला गरीब, शहरातला मध्यमवर्गीय यांच्या जीवनामध्ये मोठं परिवर्तन येईल आणि त्या माध्यमातून आपल्याला रोजगाराची अधिक निर्मिती करता येईल. आणि म्हणून देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा माननीय मोदीजींनी अनेक योजना सुरू केल्या. शहरांना पैसे देणं सुरू केलं. स्मार्ट सिटीची योजना, अमृत शहरांची योजना, स्वच्छ भारत शहरी योजना, प्रधानमंत्री आवास योजना शहरी, असे अनेक योजना मोदीजींनी सुरू केल्या आणि हजारो कोटी रुपये शहरांना देणं सुरू केलं. आज एवढे पैसे आपण धुळ्याला देऊ शकलो आणि पुढे देखील देणार आहोत. याचं एकमेव कारण आहे देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांनी हजारो कोटी रुपये आपल्याला दिले. जवळजवळ महाराष्ट्रातल्या नागरी भागाला 50,000 कोटी रुपये मोदीजींनी दिले आहेत. शहरांचा चेहरा हे बदलण्याचं काम चाललंय.